मतदानाचा दणका निकाल आश्चर्यचकित करणार का? 3 राज्यात विधानसभेचं मतदान आटोपलं. नाशकात कॉर्पोरेट जिहाद उघडकीस, हिंदूचे नाशकात फूस लावून धर्मांतर. नाशकात कॉर्पोरेट जिहाद विरोधात सर्वत्र सत्ता. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीसांची शिष्टाई. काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपाचे प्रयत्न फळाला. दुचाकीवर भर रस्त्यात धोकादायक स्टंटबाजी. नवी मुंबईतील व्हिडिओवर नागरिकांचा संताप. लव्ह जिहाद प्रकरणात सायली सुर्वेनं गुन्हा मागे घेतला. मुलांच्या भवितव्यासाठी निर्णय. व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती. नवी मुंबई MIDCचा पुनर्विकास प्रकल्प हा पैसे कमवण्याचा कट. कोण कोण सामील आहेत ते शोधून काढणार, गणेश नाईक यांचा इशारा. परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच बस डेपोत अपुऱ्या सुविधा. खोपट ST डेपोत शौचालयाची अवस्था दयनीय. पास काढणारा ज्येष्ठ नागरिक. भिवंडी पालिकेत जोरदार राडा. नगरसेवकाची सहाय्यक आयुक्तांसोबत जोरदार बाचाबाची. मच्छी मार्केट इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद. धनंजय मुंडेंना मंत्री करा. मुंडे समर्थकांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी. काम करा नाहीतर घरी थांबा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मंत्र्यांना आदेश. जबाबदारीनं काम करत राहणार, आंबेडकरांचं वक्तव्य. जो काम करेल त्याला संधी, पक्षवाढीसाठी निर्णय. श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या पत्नीविरोधात उमेदवार गावातूनच. संतोष देशमुखांच्या पत्नीला विरोध. अश्विनी संतोष देशमुखला गावातूनच विरोध. क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा सन्मान. वानखेडेवर रवी शास्त्री स्टँडचं उद्घाटन. अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांच्या नावानं प्रवेशद्वाराचं नामकरण. हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी. एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली. सुनेत्रा यांना सहानुभूती मिळते बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. आकाश मोरेंना पक्षानं तोंडघशी पाडलं. वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरेंना अर्ज माघारीचे आदेश. आई लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकेल. काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. भोंदू खरात विरोधात तिसरा खटला सक्रिय. तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. रशियाकडून युक्रेन विरुद्ध 2 दिवसांचा युद्धविराम. ईस्टर निमित्त व्लादिमीर पुतीन यांची घोषणा. आज गुवाहाटी राजस्थान समोर बलाढ्य बंगळुरूचं आव्हान. युवा वैभवच्या खेळीकडे चाहत्यांचं असणार लक्ष. राजस्थान समोर बलाढ्य बंगळुरूचं आव्हान. दोन्ही खेळांच्या खेळीकडे लक्ष.